हाय, कसे आहात सगळे? आम्ही आलेलो आहोत गावी. गावी आल्यानंतरला गावठी कोंबड्याचे जेवण झालेच पाहिजे. त्यासाठी आई इथे आंबोळ्यांचे पीठ लावत आहे. हे पीठ आंबवून त्याच्या पोळ्या केल्या जातात, म्हणून याला आंबोळ्या असे म्हणतात. ह्या पोळ्या चिकन सोबत, मटन सोबत अप्रतिम लागतात. गावी आल्यानंतरला गावरान कोंबडा, चुलीवरचे जेवण याची चवच खूप छान असते. मी इथे परसावामध्ये आलेले आहे केळीचे पान आणण्यासाठी. या केळीच्या पानाचा वापर मी टोपल्यामध्ये पोळ्या काढण्यासाठी आणि काईला तेल लावण्यासाठी करणार आहे. आमच्या परसावामध्ये खूप मोठं कडीपत्त्याचं झाड आहे. तिथून मी ताजा हिरवागार कडीपत्ता काढून घेतला. सगळी तयारी झालेली आहे. आता बनवूयात आपण गावठी कोंबड्याचा रस्सा. चुलीवर टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये 2 डवळ्या तेल टाकायचे आहे. तेलामध्ये कांदा टाकायचा आहे. त्यानंतरला कढीपत्ता टाकायचा आहे, परतून घ्यायचा. त्यानंतरला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. कच्चेपणा निघेपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची. त्यानंतर हळद टाकायची. एव्हरेस्ट चिकन मसाला टाकायचा. हे सर्व झाल्यानंतरला आपण येथे गावठी कोंबडा कापून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे घरगुती मालवणी मसाला टाकायचा. 2 चमचे वाटण टाकायचे. त्यानंतर मॅरिनेशन करायचं आणि फोडणीमध्ये टाकायचं आहे. शिजण्यासाठी टोपावरती ताट ठेवून ताटामध्ये पाणी टाकायचे आहे. आता आपण पोळ्या बनवूया. पोळ्या बनवण्यासाठी मी चुलीवर काईल ठेवली. केळीचे पान आणलेले, त्यातून आपण हे सोड काढून घेतले, ज्याच्याने मी काईला तेल लावून घेणार आहे. रात्री आईने हे पीठ लावलेलं आहे, ते सुद्धा खूप छान आलेलं आहे. आता काईला तेल लावून घ्यायचं आहे. काईल चांगली तापली की तिच्यामध्ये 1 डवळी पीठ सोडायचं आहे आणि हलक्या हाताने रुंद करायचे आहे. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या आपण करून घेऊया. परसावातून केळीचे पान आणलेले आणि त्याला मी कापून घेतले आणि टोपल्यामध्ये टाकले आणि त्यावर मी सगळ्या पोळ्या काढणार आहे. एका चुलीवरती मी पोळ्या करत आहे, दुसऱ्या चुलीवरती गावठी कोंबड्याचा रस्सा शिजत आहे. गावरान कोंबडा शिजायला थोडा कठीण असतो, पण चवीला मात्र अप्रतिम असतो. पोळ्यांचे पीठ खूपच छान आलेलं, त्यामुळे पोळ्या काईला जराही चिकटल्या नाही आणि छान जाळीदार आणि नरम लुसलुशीत झालेल्या. इकडे आपला गावठी कोंबड्याचा रस्सा शिजलेला आहे. कोथिंबीर टाकून घेतली आणि रस्सा चुलीवरून खाली उतरला. झणझणीत गावठी कोंबड्याचा रस्सा आणि आंबोळ्या तयार आहेत. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.